जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केली न त्यागितिये दिव्य लोकासी नेली
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संताची या माथा चरणावरी श्री संतांची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा विठ्ठले वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी पावलो सांभाळा विठ्ठले विश्रांती पावलो सांभाळा विठ्ठले पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा साधू संतांचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा या पुण्य पावन नाशिक जिल्ह्यामध्ये परमार्थ मार्गावर मार्गक्रमणा करणारे अनेक तालुके त्या अनेक तालुक्यापैकी पुण्य पावन गोदावरी माईच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका अवगुणांना फाडून टाकणारा तालुका निफाड तालुका या पुण्य पावन निफाड तालुक्यामध्ये भरवशाचं गाव भरवस गाव आणि या भरवस गाव आणि पंचकृषी येथे एक आगळा वेगळा उपक्रम समस्त नाशिक जिल्हा तथा येवला तथा कोपरगाव तालुका यांच्याद्वारा आयोजित श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्या प्रित्यर्थ असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू तुकोबारायांच्या आशीर्वादाने जगद्गुरु तुकोबारायांच्या संस्थांनी आपल्याला सर्वप्रथम या उत्सवाचं नारळ दिलं। तदनंतर जगद्गुरु तुकोबाराय संस्थांनी आपल्याला संस्थांचा ध्वज दिला। जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू यांनी आपल्याला तुकोबारायची ज्ञानज्योत दिली, जी ज्ञानज्योत आजही पादुका पुढे तेवत आहे। आणि 1 एप्रिल रोजी इथून मागे महाराष्ट्रात कधी घडलं नाही ते घडलं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका फक्त पंढरपूरला जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात प्रथमच आल्या आणि आपण भलं मोठं अट्टहासाने त्यांचं स्वागत केलं। आपल्याला धन्यवाद।
आणि मग कालपासून जगद्गुरु तुकोबारायांचा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला. रात्री समाजाने रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली महाराज. आम्हाला वाटतही नव्हतं की पहिल्या दिवशीच हा मंडप गच्च भरून जाईल म्हणून. पहिल्या दिवशीच कीर्तनाला मंडप गच्च भरून गेला. आणि आपण दिलेला प्रतिसाद, अन्नदान करणारी मंडळी, अन्न वाढणारी मंडळी, सेवा करणारी मंडळी, भजन करणारी मंडळी, या जिल्ह्यातील सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, परमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळीचं आपल्याला या उत्सवाला मोठं योगदान आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं आपण चरित्र पाहत आहोत. कालच्या चरित्रामध्ये आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या पूर्वजांचा इतिहास पाहिला. अगोदर मंगलाचरण पाहिलं आणि मग जगद्गुरु तुकोबाराय हे नामदेव महाराजांचा अवतार आहेत. वैकुंठामध्ये मीटिंग झाली की मृत्यू लोकामध्ये भगवंत म्हटले माझा अवतार घेण्यासाठी आणखीन अवधी आहे. मी बौद्ध रूपाने सध्या पंढरपूरला उभा आहे आणि कल्की अवतार होण्यासाठी आणखीन अवकाश आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये समाजामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्याची बरीच पडझड झाली. समाजाला कोणी भक्ती, ज्ञान, वैराग्याची शिकवण देणं गरजेचं आहे. मग आता मला तर आणखीन जाण्याला वेळ आहे, तर आपण संतांना पाठवू आणि समाजाला मार्गदर्शन घडवू. या मृत्यू लोकाची जडणघडण करण्यामध्ये जेवढं भगवंताचा सहभाग आहे त्याहीपेक्षा संतांचा जास्त आहे. नाही भगवंत फक्त सृष्टी उत्पन्न करतो, त्याचं पालन, उत्पत्ती करतो, पालन करतो आणि संहरण करतो. पण त्यांना भक्ती, ज्ञान, वैराग्य, त्यांच्या जीवनावश्यक मूल्य हे देव शिकवत नाही. हे सगळं शिकवण्याचं काम साधू संतांचं आहे. जसं आईबाप मुलाला जन्म घालतात पण त्याला शिकवण्यासाठी शाळेत घालावं लागतं गुरूंकडं, तसा भगवंत आपला माता पिता आहे. पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. मग या भगवंताने सृष्टी उत्पन्न केली पण या सृष्टीला काही संस्कार देणं गरजेचं आहे. जिलेबी तळली पण ती जर पाकात भिजवली नाही तर खाईल कोण? तसं सृष्टी निर्माण केली पण हिला जर संस्कार दिले नाही तर ही सृष्टी देवच नाही म्हणायला तयार होईल. या सृष्टीला सात्विक संस्काराची गरज आहे. मग मृत्यू लोकामध्ये आपण काही वेगळे वेगळे साधूंना पाठवू आणि या समाजाची जडणघडण तयार करू. मग भगवंताने देशोदेशी प्रत्येक प्रांतोप्रांतीन, गावोगावीन 12-12 कोसावर एक तरी साधू आहेच की त्या साधूची रेंज बरोबर त्या भागात राहते आणि त्या भागाला त्या साधूने भक्ती, ज्ञान, वैराग्य, सगळं नीती सर्व शिकवावं. मग नामदेव महाराज सध्या मृत्यू लोकाची पडझड झालेली. 1200च्या शतकात ज्ञानोबारायचा अवतार झाला, तुम्ही अवतीर्ण झाले. 1200चं शतक संपूर्ण 100 वर्ष तुमच्या विचाराची देवाणघेवाण राहिली. पण तदनंतर मोगली सत्तेचं आक्रमण या भारतावर झालं आणि त्यात महाराष्ट्र थोडासा बरा होता. पण महाराष्ट्रामध्ये यादवांचं जे साम्राज्य होतं देवगिरीला, या यादवांच्या साम्राज्याचा पाडाव झाला आणि मग समाजामध्ये आचार विचाराची फार पडझड झाली. आता नामदेव महाराज तुम्ही जाणं गरजेचं आहे. मी पैठणचे नाथ महाराज पाठवले पण नाथांचा समाधी सोहळा झालेला आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज 1521 नाथांचा समाधी सोहळा, हे पैठण संस्थांचं मत आहे. आणि आमच्या निळोबरायचं मत आहे 1511. शालिवाहन शके इसवी सन नाही, शालिवाहन शके 1511 विजय संवत्सरा फाल्गुन मास उत्तम हे तिथी षष्ठी रविवार प्रयाण साचार 2 प्रहरी. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांना तुम्ही नामदेव महाराज, नाथ महाराज समाधिस्थ झाले, आता तुम्ही जाणं गरजेचं आहे. आणि मग नाथ या रामकृष्ण. आणि मग नाथ महाराजांच्या नंतर तुम्ही मृत्यू लोकात समाजाला संदेश द्या. ज्ञानोबरायांनी ज्ञानाचा संदेश दिला, नामदेव महाराजांनी भक्तीचा संदेश दिला, नाथ महाराजांनी शांतीचा संदेश दिला. पण लोकाला थोडी वैराग्याची गरज आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञान सांगितलं पण जर वैराग्य नसेल ते टिकल कसं? श्री गुरु जयराम महाराज भोसले होते आळंदीत, त्यांच्या मुखात एक ओवी कायम राहायची, तरी विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगनेची नाही.
मृत्यूलोकात लोकाला ज्ञान भेटलं, पण वैराग्याची गरज आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य जर समाजाला ठसलं तर चांगलं राहील. आणि म्हणून नामदेव महाराज, तुम्ही तुकोबारायांच्या रूपाने मृत्यूलोकात अवतार घ्या. नामदेव महाराज म्हणले, मी जाईल पण 2 गोष्टी पाहून जाईल. एक, पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ते कुळ पवित्र असावं, तो देश पावन असावा, तर मी जाईल, अन्यथा जाणार नाही. मग पावन देश पाहिला देहू. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, नांदे तेथे देव पांडुरंग. पांडुरंग परमात्मा ज्या गावात नांदतात ते देहू गावात तुम्हाला पाठवतो. दुसरी गोष्ट, कुळ कोणाचं, तर विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. विश्वंभर बाबाच्या कुळात तुम्हाला पाठवतो. मग हे कोण विश्वंभर बाबा? मग तो आज आपण इतिहास पाहायचा आहे. तर मूळ बिहार, भारत देश, भारतमध्ये बिहार प्रांत, बिहार प्रांतात पाटलीपुत्र हे पाटलीपुत्र नावाचं एक नगर, एक मोठं जनपद. आणि त्या पाटलीपुत्र जनपदामध्ये एक राजा होऊन गेला ज्याचं नाव आहे चंद्रगुप्त मौर्य. हे चाणक्याचा शिष्य होता. याने अखंड भारताचं स्वप्न पाहिलं होतं. आणि मग या चंद्रगुप्त मौर्याची एक शाखा आपल्या महाराष्ट्रात जावळीच्या खोऱ्यात राहण्यासाठी आली. याला जावळीचे मोरे म्हणतात. राजकारणामध्ये जावळीच्या मोऱ्यांचंही नाव शिवरायांच्या काळात मोठं गाजलेलं होतं. आणि मग ते चंद्रगुप्त मौर्यांचीच एक शाखा जावळीला आली, त्याला जावळीचे मोरे म्हणतात. आणि त्या मोऱ्यांचंच एक घराणं देहूला येऊन राहू लागलं. हे तुकाराम महाराजाचा मूळ वंश जावळीचा. आणि जावळी हे मूळ चंद्रगुप्त मौर्य पाटलीपुत्र इथले मूळ. मागं चलत जायचं, मागं जायचं. आणि मग चंद्रगुप्त मौर्यांचा वंश देहूला आला. पाटलीपुत्राहून जावळीला, जावळीहून देहूला. मग देहूला जे मौर्य आहेत हे सगळे क्षत्रिय कुलावतंस आहेत, क्षत्रिय आहेत. मला 96 कोळी मोरे आहेत. आणि मग याच मोरे घराण्यामध्ये एक महान भगवत भक्त जन्मले, विश्वंभर बाबा. मग विश्वंभर बाबाला त्यांच्या आईने सांगावं, विश्वंभरा, तुझ्या वडिलो वडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी. तुझ्या वाडवडिलांपासून पंढरीच्या वारीचा दिनक्रम आहे, तर तू पंढरपूरच्या वारीला गेलं पाहिजे. मग विश्वंभर बाबाने खांद्यावर पताका घेतली, विना घेतला, चिपळ्या घेतल्या आणि भजन करत विश्वंभर बाबा पंढरपूरला गेले. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दशमीला मुक्काम केला, एकादशीला मुक्काम केला, द्वादशीला मुक्काम केला आणि त्रयोदशीला मागे निघाले. तीर्थक्षेत्रात किमान 3 दिवस राहिलं पाहिजे, तर तीर्थक्षेत्राचं फळ भेटत. काही सकाळी येते तर संध्याकाळी निघतात. धन्य माता पिता तयाची. आपण वारीला आलोत का खेट करायला आलोत हेच लक्षात येत नाही. तीर्थक्षेत्रात किमान 3 मुक्काम केले पाहिजे महाराज. म्हणजे तीर्थ प्रसन्न होतं, क्षेत्र प्रसन्न होतं आणि क्षेत्राभिमानी देवता प्रसन्न होते. मग विश्वंभर बाबाने आजही आमच्या इथं महिना वारकरी, आमचे भीमदादा, आमची सगळी मंडळी महिना वारकरीत, आमचे शेळके नाना, जगनमामा, ही सगळी मंडळी 3 मुक्काम करते. दशमी मुक्काम, एकादशी मुक्काम, द्वादशी मुक्काम. बरेच इथं महिना वारकरी आलेले आहेत. दर महिन्याला 3 मुक्काम आळंदीला, दर महिन्याला 3 मुक्काम पंढरपूरला. वा, तुम्ही म्हणाल बा काय त्यांना काय वाऱ्यावर सोडलंय काय? आणि आपण इथं काय करतो? आपण तरी कुठं डोंगर लय उचललाय महाराज. आपणही वारी केली पाहिजे, महिनावारी. मग महिनावारीला आपलं विश्वंभर बाबा वारीला गेले. द्वादशीचा मुक्काम केला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि मागं आले. त्यांची ती पहिली वारी होती. कार्तिक शुद्ध वारीला गेले होते ते. कार्तिक शुद्ध वारीला विश्वंभर बाबा गेले, पांडुरंगाचं दर्शन घेऊन मागं आले ना आईचं दर्शन घेतलं. आपण कोणत्याही तीर्थयात्रेला गेले आणि तिथून आल्यावर जर आईबापाचं दर्शन घेतलं नाही तर ती तीर्थयात्रा पूर्ण होत नाही. हे डोक्यातून का तुम्ही डोक्यात फिट धरा आहे. बऱ्याच लोक तीर्थयात्रा करते, ट्रिपा काढीत येत, पण आईबापाला सांभाळीत नाही. आमच्या इथं आदरणीय अण्णा बसलेत, विठ्ठल अण्णा, ते म्हणतात ते तर बरेच हबप सुद्धा आईबापाला सांभाळीत नाही. आता काय करावा? कधी कधी येईरे जवळचा वाफा खोलडा राहतो अण्णा. आणि मग विश्वंभर बाबा तीर्थयात्रा करून आईचं दर्शन घेतलं. कारण आपण ज्या तीर्थाला जातो या सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ तीर्थ आईबाप आहे.
सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन की जे ज्ञानोबराय म्हणतात. आईबाप हे सर्व तीर्थातलं श्रेष्ठ तीर्थ आहे. आणि मग विश्वंभर बाबा दर्शन घेऊन मागं आले. आईबाबाचं दर्शन घेतलं आणि काय कोण जाणे पण विश्वंभर बाबाला पांडुरंगाचा टक्कळा लागला. करीते टक्कळा पंढरीचा. पांडुरंगाचा टक्कळा लागला, पांडुरंगाचा ध्यास लागला. पांडुरंग हे दैवतच असं आहे. पाहिली या वेद लावी बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी. पाहिली या वेद लावी बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी. पाहिली या वेद लावी बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी. पाहिली या वेद लावी बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडोनी. पांडुरंग हे दैवतच असं आहे की ते एकदा पाहिलं का त्याला ते वेद लावून घेते. पाहिले या वेद लावी बैसे जीवी जडोनी. म्हणून तुकाराम महाराज त्याला म्हणतात हे दैवत नाही, भूत हे भूत. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय म्हणे. एकदा का मनुष्य पंढरपूरला गेला का तो त्याच्या नादाला लागलाच बघा. ते दरवर्षी दुष्काळ असो सुकाळ असो पेरण्या असो, मी असे वारकरी पाहिलेत उभ्या पाबरी उभ्या केल्या महाराज, चालू पाबरी उभ्या केल्या आणि तसेच वारीला गेले. मी परवा आमच्या नगरला एका वारकऱ्याचं वर्ष श्राद्ध केलं. ते म्हणजे महाराज पंढरपूरच्या दिंडीला जात असताना या बाबाने पाभर बैल असे बांधाला लावून दिले पाबरी सकट मध्ये आणि तसाच दिंडीत निघून गेला म्हणजे पताका घेऊन म्हणजे वारकरी. त्यांचं वर्ष श्राद्ध होतं. म्हणजे अशी गावगाव माणसं त्या पांडुरंगाचं वेळ लागले लोकांना. मला म्हणून पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगाचा त्या विश्वंभर बाबाला वेध लागला आणि ते सारखं पांडुरंगाचं ध्यान व्हायचं आणि ते रडू लागले. कार्तिक शुद्ध वारीला गेले, त्यांना करमलं नाही. ते परत कार्तिक वद्य वारीला सुद्धा गेले आणि मग दर 15 दिवसाला एकादशीला जाऊ लागले. कार्तिक वद्य वारीला गेले. पांडुरंगाची गाठ घेतली. पांडुरंगा मी तुझं दर्शन करून मागं गेलो पण तुझ्याशिवाय मला करमे ना. आणि रडू लागले. पांडुरंगाने विश्वंभर बाबाची भक्ती पाहिली, डोक्यावर हात ठेवला. विश्वंभरा इथून वारीहून पुन्हा गेला तर मी तुला माझ्या समदर्शनाचं ज्ञान सांगतो. अरे मी इथंच आहे आणि बाहेर नाही असं नाही, या घटाघटात मी भरलेलो आहे. सर्वा घटी राम देहादिही एक. अरे बाबा कापड अनेक प्रकारचे आहेत पण त्याच्यात धागा एक आहे. दागिने अनेक प्रकारचे आहेत पण त्यात सोनं एक आहे. मडके अनेक प्रकारचे आहेत पण त्यात माती एक आहे. तसं हे जगत नाना प्रकारचं पण त्यात एक पांडुरंग परमात्मा आहे. असं माझं व्यापक रूपाचं दर्शन घे. म्हणजे मी पंढरपुरातच आहे आणि देहूत नाही असं नाही, मी देहूत सुद्धा आहे. अशा ज्ञान उपदेश पांडुरंगाने विश्वंभर बाबाला केला. विश्वंभर बाबा म्हणतात विश्वंभर म्हणे ऋषिकेशी, हे ज्ञान असो दे तुझ पाशी. पांडुरंगा हे जी तू ज्ञानाच्या गोष्टी मला सांगितल्या, ह्या सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी तू तुझ्याजवळ ठेव. माझी प्रीती सगुण रूपाशी निश्चयशी जडली असे. माझं प्रेम सगुण परमात्म्याच्या ठिकाणी जडलेलं आहे. मी सगुण परमात्म्याला मानणारा माणूस आहे. हे ज्ञानाचं मला सांगू नको, तू मला सगुणाचं दर्शन दे. मग ऐकोन विश्वंभराचे वचन हसो लागले जगत जीवन. पांडुरंग हसू लागले. याची एकविध भक्ती आहे. म्हणजे याच्यावरून भक्त अज्ञानी असतात असं म्हणायचं नाही. भक्ताला ज्ञान झालेलं असतंय पण जाणोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुन देऊन ही भक्ताची लक्षणं राहतात. भगवंता हे तुझे मला व्यापकाचं ज्ञान सांगितलंय की गाडगे अनेक पण माती एक, अलंकार अनेक पण सोनं एक, पट अनेक पण तंतू एक. तसं
नाना प्रकारचं जगत, पण एक परब्रह्म तत्व त्यात व्यापलेलं आहे. हे जरी असेल तरी तुझ्या सगुणाचं दर्शन मला हवंय. मग ऐकोनी विश्वंभराचे वचन, हसो लागले जगत जीवन, म्हणे तुझ्या गुणावरून निंबलोन उतरावे. विश्वंभरा खरं सांगू का, माझ्याकडं माणसं आली का मी त्यांना असंच काहीतरी देऊन नादवत असतो. माझ्याकडे काही भक्त येतात, ते सकाम असतात, पोराला नोकरी लागू द्या, विहिरीला पाणी लागू द्या, मी निवडून येऊ द्या, अशा सामान्य भावना राहतात. मी त्यांना ते देतो आणि मोकळं करतो. हे गोचिडा आवडे म्हशीपरी गोचिड ना आवडे तिची. गोचिडाला म्हैस आवडती पण म्हशीला मात्र गोचिड आवडत नाही, म्हणून मी त्यांना काढून देतो. काही काही ज्ञानी भक्त माझ्याकडे येतात, पण भगवंत म्हणतात मी त्यांना ज्ञान देतो आणि त्यांना काढून देतो. महाराज सायुज्यता मुक्ती आपुली देवोनी, सायुज्यता मुक्ती आपुली देवोनी, सायुज्यता मुक्ती आपुली देवोनी, सायुज्यता मुक्ती आपुली देवोनी, ज्ञानी ते निर्गुणी बुडविले, ज्ञानी ते निर्गुणी बुडविले, ज्ञानी ते निर्गुणी बुडविले, ज्ञानी ते निर्गुणी बुडविले, सायुज्यता मुक्ती देवते आपुले देवोनी, सायुज्यता मुक्ती आपुले देवोनी, सायुज्यता मुक्ती आपुले देवोनी, सायुज्यता मुक्ती आपुले देवोनी, ज्ञानी ते निर्गुणी बुडविले, ज्ञानी ते निर्गुणी बुडविले, ज्ञानी ते निर्गुणी बुडविले, ज्ञानी ते निर्गुणी बुडविले. विश्वंभरा, माझ्याकडे येणारे 3 भक्त आहेत. ते काय लिगाडे भक्त, लिगाडे काहीतरी घेते तर निघून जाते. दुसरा आहे ज्ञानी, हा समजून याडा निघतो. हा माझ्याकडून सायुज्यता मुक्ती मागून घेतो आणि तिकडच नादी लागतो. सायुज्यता मुक्ती आपुली देवनी, ज्ञानी ते निर्गुणी बुडविले. पण 1 नंबरचा भक्त तू आहे की तू संसारही मागितला नाही, ज्ञानही मागितलं नाही, मुक्ती मागितली नाही. मग तू माझी भक्ती मागितली ना, मी आता तुझा प्रिय झालोय. मग तू जिथं माझं ध्यान करशील मी तिथे तुला दर्शन देईल, काळजी करू नको. आणि मग विश्वंभराच्या डोक्यावर हात ठेवला आणि विश्वंभर बाबा मागं आले. आणि मग कार्तिक मासापासून जाणे, ज्येष्ठ मासापर्यंत येणे, 16 वेर झाऱ्या करून रूप सगुण पाहिले. महिपती महाराज वर्णन करतात, विश्वंभर बाबा कार्तिक महिन्यापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत, कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ, बरोबर 8 महिने झाले. आणि 8 महिन्यात 16 वेळा वारी केली त्यांनी. म्हणजे दर 15 दिवसाला वारी जात होती. 15 दिवसा एकादशी जात असे पंढरीशी, नेमे वारी धरिली आईशी, सगुण सुखाशी सोकावला किंवा अनुपम सुखाशी सोकावला. दर 15 याला पाक्षिक वारी म्हणतात. पंढरपूरला दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्याचे काही नियम आहेत. काही जीवनात एकदाच येतात, चांगली गोष्ट आहे बा, एकदा तरी आली लई झालं. काही दरवर्षी येतात. कधी एकादशी आषाढी, कधी दर महिन्याला, काही माणसं वर्षातून 4 वेळा येतात, आषाढी कार्तिकी माघी चैत्री. काही वर्षातून 2दा येतात, आषाढी कार्तिकी. काही मंडळी दर महिन्याला जातात. तिथं आहेत माणसं दर महिन्याला वारी करणारे, पण याला पाक्षिक वारी म्हणतात. दर पक्षाच्या वारीला जा. पक्ष म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट नाही. पक्ष म्हणजे शुद्ध पक्ष, शुद्ध एकादशी वद्य एकादशी. तर शुद्ध एकादशीलाही जायचे आणि वद्य एकादशीलाही जायचे. विश्वंभर बाबा असे कार्तिक महिन्यापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत 16 वाऱ्या केल्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पंढरपूर जवळ वाखरी नावाचं गाव आहे. वाखरी, त्या वाखरीला एक साधू होऊन गेले, ज्यांची समाधी वाखरीला. त्यांचं नाव आहे लक्ष्मण महाराज वाखरीकर. आम्ही कार्तिकीला दिंड्या घेऊन जातो पंढरपूरला. त्यात आमच्या श्रीगोंद्याची तात्या महापुरुषांची दिंडी जाते. आणि तात्या महापुरुष वाखरीला
लक्ष्मण महाराजाच्या समाधी पुढे प्रवचन करायचे आणि ढासा रडायचे. मग लोक म्हणायचे तात्या काय झालं? ते म्हणले तुम्हाला माहित नाही, हे ज्यांची समाधी ते लक्ष्मण महाराज हे पांडुरंगाचं दिवसातून 3दा दर्शन घ्यायचे. सकाळी 4 वाजता स्नान केलं का पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि वाखरीला मागायचं, परत दुपारी दर्शन घेऊन मागायचं आणि परत संध्याकाळी शेजारतीला जायचं. दिवसातून 3दा दर्शन घ्यायचे लक्ष्मण महाराज वाखरीकर. कधी जर वाखरीत गेले तर विचारा लक्ष्मण महाराजाचं मठ कुठे इथं समाधी. आम्ही कार्तिकी वारी गेलो का लक्ष्मण महाराजाचं दर्शन घेणार म्हणजे घेणार. समाधी त्यांची लक्ष्मण महाराज वाखरीला, पंढरपूर पासून 5 किलोमीटर. आणि मग विश्वंभर बाबा 16 वाऱ्या केल्या त्यांनी. 8 महिन्यात 16 वाऱ्या केल्या. 8 दुने 16. आता आली आषाढ शुद्ध एकादशी. मग आषाढी वारीला जायचं तर पांडुरंग स्वप्नात आले. विश्वंभरा आता तुम्ही माझ्या वारीला यायचं नाही, मीच तुमच्या वारीला आलोय. म्हणजे मला तुमची भक्ती मान्य झाली, मी तुमच्या गावी आलेलो आहे. तुम्ही तुमच्या गावाच्या देहूच्या वरच्या साईडला आंब्याचं वन आहे, त्या आंब्याच्या वनात जा, दिंडी घेऊन जा, तिथं माती उकरा. तिथं रुक्मिणी आणि मी स्वयंभू रूपाने तुमच्या घरी आलेलो आहे, मला घरी घेऊन या आणि तुमच्या वाड्यात माझी मूर्ती स्थापना करा. असं स्वप्न पडलं. विश्वंभर बाबा स्वप्नातून उठले. आता उठल्यावर स्नान केलं इंद्रायणीचं, गावातल्या सगळ्या वारकऱ्यांना गोळा केलं. सगळ्याला सांगितलं. वारकरी म्हणले विश्वंभर बाबा तुम्हाला पांडुरंगाचा टकळा लागलाय, जागता जवळ अशीजे जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्नी. तुम्हाला दिवसभर पांडुरंगाचा टकळा लागल्यामुळं जागृतीत जे संस्कार असतात तेच स्वप्नात येतात ना. एक ब्रह्मचारी लग्नाला गेला. लग्नाला आता काय आपलं काम आहे का लग्नाला जायचं? आपण ब्रह्मचारी गडी. मी बनकरांना डुकरे पाटील, मी 2002 सालापासून कोणाच्याच लग्नाला गेलो नाही महाराज. तुम्हाला पटायचं नाही. इथं हार्दे महाराज बसलेत, माझ्या सख्या भावाच्या सुद्धा लग्नाला गेलो नाही. तुम्हाला पटायचं नाही महाराज. आता काय इथं आम्हाला मला ओळखणारी लई माणसं आहेत. मी संस्थेत 2ऱ्या वर्षाला होतो, माझ्या भावाचं लग्न होतं. माझ्या आईचं मला पत्र आलं, तुला लग्नाला यावं लागेल. मी इकडून उत्तर पाठवलं, मी येणार नाही. माझ्या आईने मला परत पत्र पाठवलं. त्या काळात काही फोन नव्हते. 2002 सालापर्यंत माझी आई म्हणली तू पुढं चलून मोठा महाराज होशील, लोकांच्या लग्नाला जाशील, मग भावाला काय वाटेल की माझ्या लग्नाला आला नाही, भावाच्या लोकांच्या लग्नाला गेला. मी आईला पत्र पाठवलं, भावाच्या लग्नाला आलो नाही म्हणल्यावर लोकांच्या तरी कशाला जाईल. अजून कोणाच्या लग्नाला गेलो नाही. आमच्या धर्मशाळेत एक विद्यार्थी राहत होता, त्याचं नाव आहे बंकट मुंडे. ते बऱ्याच जणांना माहिती तो मुलगा. त्याने लग्नच आमच्या धर्मशाळेत ठेवलं. म्हणा कसे माऊली लग्नाला येत नाही पाहूच. आणि हळद लावून रात्री 12 वाजेपर्यंत माझ्या पुढे बसून होता. असं सांगा बरं तुम्ही, आता हळद लावलेला गडी रात्री 12 वाजेपर्यंत बसून, 12 वाजेपर्यंत बसून राहिला. मी म्हणलं आता थांबतो तुझ्या लग्नाला. मग त्याला वाटलं आता माऊली कशाची जाते रात्री. तो 12ला गेला, मी एकलाच गाडीत बसून निघून गेलो. मला आमच्या गावात नरसे जयंतीचा सप्ताह राहतो. आमच्या गावातल्या भजनी मंडळाने मी लग्नाला यावं म्हणून सप्त्यात लग्न धरली. तर मी कुठं निघून गेलो, त्यांना सापडलो नाही. संध्याकाळी टाळ घेऊन उभा राहिलो. भजनी म्हणले मानलं पाहिजे बा तुम्हाला. म्हणजे आमचं काम नाही ते. मी काय लग्नाच्या विरोधी नाही, पण तिथं आपलं काय काम आहे. जो जे तिचे गौरव नेणे तयाशी ते भिंगुळवाने. काय ज्याचं जिथं काम आहे त्याने तिथं जावा. आपलं काय काम आहे. ज्याने कधी कसरत केली नाही त्याने काय ना पहिलवानाचा हात धरा. ज्या बाईला कधी कडी भजे करता आले नाही तिने काय म्हणावं मी करते, बस खाली निघाली करायला काय ना. जिला येत नाही त्याने डोकं लावू नाही महाराज. आपल्याला त्या लग्नाच्या भानगडीत पडत नाही, कशात ते डोकं लावायचं. आणि मग आम्ही काय लग्नाला गेलो नाही. आणि वा ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम टाळी वाजवा, भजन करा. ज्ञानदेव तुकाराम 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 फार मोठं भाग्य आहे आपल्या नाशिक जिल्ह्याचं. रोज एक ना एक संत संस्थान आपल्याला दर्शन द्यायला येते. आज सोपानदेव महाराज संस्थान आलेलं आहे, सासवडवरून आली म्हणून. सकाळी निघाले आदरणीय संत श्रेष्ठ सोपानदेव संस्थानचे अध्यक्ष, संत श्रेष्ठ सोपानदेव पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त आदरणीय त्रिगुण काका गोसावी. जोरदार टाळ्या वाजा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. ज्ञानोबरायांचे शिष्य चांगदेव महाराज यांनी या चारही भावंडाच्या समाधीची सेवा व्हावी, पूजा अर्चा व्हावी, वेळच्या वेळी नैवेद्य व्हावा, हे कोणाला घडल? मग एखाद्या ग्रस्ती जोडपं ठेवा. ज्ञानोबरायनीतलेलं आहे, नव्हे गुरुदास्य संसारिया वैराग्य भेने कापे विषया. मग चांगदेवाचे 4 शिष्य होते आणि मग त्या 4ही शिष्यांना, एक शिष्य आळंदीला ठेवले, एक सासवडला ठेवले, एक त्र्यंबकला ठेवले आणि एक मुक्ताईला ठेवले. आणि मग तेच सर्व गोसावी परिवार आहे. हे चांगदेवानी पूजेची नियुक्ती केलेली. पण आळंदीमध्ये परकीयाची आक्रमणं झाली आणि तिथून गोसावी परिवार कुठं गेला काही कळालं नाही. मुक्ताई नगरला आज मुक्ताई बी येणार आहेत बरं का. हा सगळा योगायोग आहे, मी तुम्हाला सगळं पुढं सांगणार आहे. आणि मुक्ताईच्या तिथेही गोसावी परिवार काही सापडत नाही. परंतु सासवड आणि त्र्यंबकेश्वर या दोनही ठिकाणी गोसावी परिवार आजही निवृत्तीनाथाची सेवा करायला गोसावी परिवार आहे आणि सोपान देवाची सेवा करायला गोसावी परिवार आहे. महाराज, आपण वेळच्या वेळी देवाला स्नान घालू शकत नाही. वेळच्या वेळी सोपान देवाला गरम पाण्याने स्नान, पंचोपचाराने स्नान, दूध दही तूप, सकाळचा नैवेद्य, दुपारचा नैवेद्य, संध्याकाळचा नैवेद्य, संध्याकाळची दुपारती, संध्याकाळची शेजारती. जशी एखादी आई आपल्या बाळाला संगोपन करते तसं प्राणज्योत, जसं एखादी सौभाग्यवती माऊली वाऱ्याच्या झोतामध्ये संध्याकाळचा पदर आडवा करून दिवा लावते, तसं या मंडळीने गेली 1200च्या शतकापासून आतापर्यंत 700 वर्ष या लोकांनी सांभाळलेलं आहे. मग मी आदरणीय काकांना विनंती केली की काका तुम्ही याल का? आता ते वकील आहेत आणि मोठे वकील आहेत, पण कोरोनाच्या काळाच्या अगोदर त्यांनी वकिलकीचा सर्व व्यवसाय पाहिला. कोरोनाच्या काळात सगळंच थांबलं. मग ते पुण्याला ते ॲडव्होकेट वकील आहेत. मग ते सासवडला आले आणि तिथं काय सोपान देवाने त्याच्यावर मोहिनी टाकली काय न, त्यांनी ती वकिलकीच सोडून दिली महाराज. सोपान देवाची सेवा करतात. मला म्हणले काय कोण जाणे, पण सोपान देवाने माझ्यावर मोहिनी टाकली म्हणले. आणि आणखीनही भरपूर व्यवसाय आहेत, परंतु वारकऱ्याला न्याय द्यायला आपण गेलं पाहिजे. मग मी त्यांना विनंती केली, आम्ही छोटासा सप्ताह करतो नाशिकला, जर तुम्ही आलं तर बरं होईल. काल सावता महाराज संस्थान आलं, काल जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान आलं. तुकाराम महाराजांची वंशाची 8 दिवस बसून येत आदरणीय मोरे महाराज इथं आणि आहेत. आणि मग त्यामुळं अध्यक्षांचे चिरंजीव आहेत, पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे चिरंजीव आहेत. मग आज सकाळी देहू संस्थानला वर्षभराचा सप्ताह उभा राहिला. रोज 2 सप्ते आहेत देऊला, रोज 2. तर त्या 2ही सप्त्यांची सुरुवात आज वार्षिक सप्त्याची सुरुवात आज त्रिगुण काकाला संस्थांनी बोलवलं होतं देहू संस्थांनी.
मग काकाजीने तिथली पूजा केली, तसेच इकडं आलेत महाराज. जोरदार टाळ्या वाजा आणि जागेहून हात जोडा, सगळेजण हात जोडा जागेहून. आपला नमस्कार सोपान देवाला प्राप्त हो. भगवंत नामदेवाला सांगतात, नामदेवा अरे तुला कोणाचा आदर करता नाही आला तरी चलन, पण सोपान देवाचा आदर कर. पवित्र हा सोपान परलोकीचे तारू, करी याचा आदरू भाग्यवंता. सोपान देवाचा आदर कर. नामदेव महाराजांना देव सांगतात. आणि नामदेव महाराजांना नामदेव महाराज देवाला म्हणतात, देव म्हणे देव नामदेव महाराजांना म्हणतात, देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा, चलावे सासवडा उत्सवाशी. चलो सासवड. सगळ्याला विनंती, ती आज आपल्याला आमंत्रण घेऊन आलेत. कारण हा सप्ताह झाला का 24 मे ते 31 मे हे असंच उचलायचं आणि तिथे नेऊन मांडायचं. सगळं असाच मोठा उत्सव सासवडला होणार आहे. 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, नाश्ता, प्यायला फिल्टर पाणी, आंघोळीची व्यवस्था सगळी सोपानदेव संस्थान आणि सासवड ग्रामस्थ इथं बसलेले आहेत ना, हे सदाभाऊ गिरमे आहेत. आणि यांचे चिरंजीव नगरसेवक आहेत तिथं. आणि ते संस्थांचे वंश परंपरागत चोपदार आहेत. अशी सगळी मंडळी आज आलेली आणि तुम्हाला आमंत्रण घेऊन आलेली आहेत. सगळ्याने 23 मेला सासवडला मुक्कामी यायचं. तिथं सगळे मंगल कार्यालय, तिथल्या शाळा, धर्मशाळा सगळं आम्ही बुकिंग करून ठेवलं. हे अशी राहायची सोय आहे की काय बोलायचं नाही. आपण आळंदीला जातात, आपण देहूला जातात, आपण पैठणला जातात, आपण त्र्यंबकला जातात, आपण पंढरपूरला जातात, पण आपण सासवडला येत नाही. ही आपली चूक आहे महाराज. सोपानदेव आहेत तिथं. सोपानदेव नाही भेव काळाची, पवित्र हा सोपान परलोकीचे तारू. म्हणून तुम्हाला सगळ्याला आमंत्रण घेऊन आज त्रिगुण काका गोसावी, चोपदार महाराज आणि आमचे सुधाकर भाऊ गिरमे आलेत. सगळे पारायणाला या. असंच गाथा पारायण आहे तिथं महाराज. पारायणाला येताना वाजवा टाळ्या बघा जोरदार. वा, धन्यवाद. ते आज आपल्याला आमंत्रण, नंतर ते आपल्याला आशीर्वाद देणार आहेत. हा सगळा योगायोग आहे. आज मुक्ताबाई संस्थान बी येणार आहे. मुक्ताबाई आणि सोपान देवाचा मोठा ऋणानुबंध आहे. कारण ज्यावेळेस आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळेस सांभाळी सोपान मज लागी. सोपान देवाने मुक्ताईला अंगा खांद्यावर खेळावं असं आहे. आणि म्हणून सोपानदेव संस्थांनी मुक्ताईचं मंदिर बांधायचं ठरवलं. मग मंदिरात आता मंदिर बांधायचं म्हणजे एखादा पाया शोधावं लागल. मंदिरात एक ठिकाणी खोदायला सुरुवात केली आणि एवढ्या लांबी रुंदीचं मंदिर बांधायचं. पाहता काय, थोडंसं खोदलं, आयताच पाया तेवढ्याच लांबी रुंदीचा निघाला, आतूनच निघाला महाराज. विचारा गोष्ट खरी का खोटी. ते आर्किटेक्ट सुद्धा आहेत, मोठे इंजिनियर सुद्धा आहेत. तेवढाच पाया निघाला. ते समाधी पुढे बसले. सोपान देवा तुमची काय इच्छा आहे? म्हणजे काही नाही, माझ्या मुक्ताईचं मंदिर इथं झालं पाहिजे. कारण मुक्ताईला मी अंगा खांद्यावर खेळवलं. मग झालं, मंदिर बांधून झालं. मूर्ती बसवायची ठरवली. मग मुक्ताबाई संस्थान बोलवायचं. मग त्यांना फोन केला की आम्ही मुक्ताबाई संस्थानला तुम्ही तारीख द्या, आम्हाला तुमच्या हातून मूर्ती बसवायची. त्याने तुम्ही जर मुक्ताईची मूर्ती बसवत असाल तर आम्ही तुम्हाला मूर्ती देतो. म्हणले का? आम्हाला कोणीतरी सांगितलं की ही मूर्ती राहू द्या आणि ती तुम्ही सोपान देवाला द्या. आता काय योगायोगाचे का नाही सगळा आम्हाला. मूर्ती दिली त्यांनी. मग ती मूर्ती आणून बसवली. मग आता मुक्ताबाई म्हणल्यावर आता बाई माणसाला दागिन्याचा मोह असतोच, वादच नाही गाड्या. खरं सांगा तुम्हाला दागिन्याचा मोह आहे का नाही? आहे. आता दागिने घडवायचे. एक कोणीतरी मुलगी, त्या मुलीच्या स्वप्नात तिची सासूबाई का आजी होती ती गेली आणि तिने ती सासूचे काही दागिने होते, तिने सांगितलं माझे दागिने सासवडला मुक्ताईचं मंदिर चाललंय, तिथं दागिने नेऊन द्या. आणि तिला माहित नाही तिथं मुक्ताईचं मंदिर चालू आहे का. यांना ज्या दिवशी दागिने घडवायला जायचे त्याच दिवशी बाई दागिने घेऊन आली मला मुक्ताईला. हे सगळं योग आहे. आणि मी यांना तारीख दिली आणि मुक्ताई संस्थान बी आजच येणार आहे बघा. हे वैशिष्ट्य आहे मला, आजच येऊ राहिले. आणि आज करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा आलेत सुद्धा आणि विश्रांतीला गेलेले आहेत. तर तेही आशीर्वाद द्यायला येणार आहे. हा सगळा योगायोग आहे. आम्ही छोटे माऊलीत पण ह्या मोठ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि म्हणून हे करतोय. नाही तर हे सोपं नाही महाराज. सप्ते किती होतील, पण असे रोज संतांचे संस्थानं असे वचनदार माणसं आली पाहिजे. आमची महाराज लोक आमचंच गोडं पुढं हाणतात. आता मीच महाराज आहे, खायला ज्ञानोबा आहे तो बरं, अशी आमची महाराज लोक म्हणतात. अरे आमचं दुकान त्यांच्यामुळं आम्हाला ओळखीत येत. आम्हाला कोण ओळखीत आहे?
असं आहे. जर मिठाईचा ब्रँड राहतो, पुण्यामध्ये चितळे मिठाई, चितळे जर शब्द काढला त्या मिठाईला काय किंमत राहिली मला, तसं हे संतांमुळं आम्हाला ओळखतात. आमचं स्वतंत्र काय अस्तित्व आहे. असो, काकांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आणि मग असे विश्वंभर बाबा देहूला पांडुरंग सकाळी स्वप्न उठले, गावाला स्वप्न सांगितलं. गावातले लोक म्हणले तुम्हाला नेहमीच स्वप्न पडत येतं. नाही नाही म्हणले, चला. दिंडी काढली, गेले. ऐसे गात नाचत आले आंबियाचे वनात. आंब्याच्या वनात आले तव तेथे नाहीत पंढरीनाथ. तिथं काय पांडुरंगाची मूर्ती दिसे ना आंब्याच्या वनात. मग लोकांची लागली चर्चा व्हायला, मूर्ती नाही, मूर्ती नाही. आंब्याच्या वनात मूर्ती नव्हती, परी सुवास अद्भुत सुटला. पण बुक्क्याचा सुवास सुटला, अत्तराचा, तुळशीचा, चंदनाचा सुगंध सुटला. मग आता मूर्ती कुठे आहे काय माहिती, कुठे आहे. आता भलं मोठं आंब्याचं वन. तेवढ्यात आकाशवाणी झाली, विश्वंभराचे भेटीशी प्रत्यक्ष आले वैकुंठवासी. शस्त्र न लावता भूमीशी उकरा तयशी निज हस्ते. आकाशवाणीने सांगितलं, हात न लावता जमीन उकरा. पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती सापडत. मग सगळ्याने हात न लावता उकरायला सुरुवात केली. थोडीशी माती बाजूला झाली, खालून बुक्का निघायला लागला महाराज. सुवासिक पुष्पे बुक्का तुळशी काही पडले त्या स्थळाशी. उकरायला लागले, खालून बुक्का निघू लागला. आणि सगळा बुक्का मागो सारला. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज. अशी सगुण श्याम मूर्ती पांडुरंगाची झळझळीत रुक्मिणीसह पांडुरंग परमात्मात प्रगट झाले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रुक्मिणी स्वयंभू पांडुरंग परमात्मा जोडीने मूर्ती सापडली. आकाशवाणी झाली, पुढे याचे वंशी थोर. विश्वंभराच्या वंशात पुढं अवतरेल वैष्णववीर. तुकोबरायचं वर्णन आकाशवाणीने 7 पिढ्या अगोदर केलं. तर विश्वंभर बाबा हे 7वे पूर्वज आहेत तुकोबरायचे. पुढे याचे वंशी थोर, अवतरेल वैष्णववीर. तयाचेने कीर्तन गजरे, जगदोद्धार होईल. वा, जगाचा उद्धार करणारे जगाचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज याच विश्वंभराच्या कुळी जन्माला येतील म्हणले महाराज. वा, आकाशवाणी झाली, पांडुरंग आले तेव्हाच. आणि मग ती मूर्ती गात नाचत बागडत सगळे दिंडी अख्ख्या देहू गावात जल्लोष, सगळी पंचकृषी गोळा झाली. मग सगळी नाचत नाचत आले. इंद्राणीच्या काठी आले. मूर्तीला इंद्राणीच्या काठीवर स्नान घातलं. आणि मग पांडुरंगाचं बाबांचा जो राहता वाडा, त्या राहत्या वाड्यात पांडुरंगाची मूर्ती बसवली. मुहूर्त पाहिला, देवा ब्राह्मणांच्या हस्ते मूर्तीची स्थापना केली. प्राणप्रतिष्ठा झाली. देवघराला भक्ती सन्माने पूजिला. भक्ती सन्माने पूजला. भक्ती सन्माने पूजला. देवघराला भक्ती समाने पूजिला. भक्ती समाने पूजिला. भक्ती समाने पूजिला. अतिशय गोड प्रमाणे देव घरा. आतापर्यंत हे देवाकडे जात होते, तर देव त्यांच्या घरी आला. सुखे येतो घरा नारायण. पांडुरंग स्वयंभू रूपाने आले. ब्राह्मण पाहून मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली. आणि मग पांडुरंगाला दंडवत घातला. पांडुरंग प्रसन्न झाले. विश्वंभरा काय मागायचं ते मागा. मग विश्वंभर बाबा म्हणले, एवढी विधानसभा जरा निवडून आलं पाहिजे, एवढ्या लोकसभेस तिकीट भेटलं पाहिजे. लय गडी सध्या बावारलेत, कोणाला कोणाचं तिकीट. नेते एवढे, पुढारी तेवढे, पक्ष तितके झाले, तर कोणती जागा कोणाला द्यावं याच्यावरून हाना माऱ्या. असो विश्वंभरा काय मागायचं ते मागा. विश्वंभर बाबा म्हणले, पांडुरंगा काही नाही, पुढे वंश परंपरा होती त्यांशी असावी तुझी भक्ती. माझ्या इथून पुढे जेवढ्या पिढ्या होतील त्या सगळ्या पिढ्यांनी परमार्थ करावं एवढंच मागायचं. म्हणजे काही पांडुरंगाला हे मागा.
काही मागू नका का बाळगोबाळ, माझ्या मुलाला, माझ्या नातवाला, माझ्या पंतू सगळ्यांनी तुझी वारी करावी, तुझी तुळशीची माळ घालावी आणि तुला भजावं. गाथा ज्ञानेश्वरीची पारायण करावी. आळंदी, देहू, सासवड, पैठण या वाऱ्या कराव्या. ती हे बघा, मुलगा लय लोकाला गंडवतोय. हा मुलगा तुमच्या कुळाचा कुलदीपक नसून तो कुलांगार आहे. तो रुपया मिळवीत नसून पण पंढरीची वारी आणि संतांची वारी करतो. तो कुलदीप आहे महाराज. वा, त्याने मुलाला आपल्या आईवडिलांना संस्कार दिलेत महाराज. आईवडिलांनी ज्याला संस्कार दिले तर तो समाजात संस्काराची शिदोरी घेऊन नांदतोय, तो मुलगा धन्य आहे. आणि मग विश्वंभर बाबांचा प्रयाण. विश्वंभर बाबांना 2 मुलं झाली. मूळ पुरुष विश्वंभर बाबा, त्यांच्या पत्नीचं नाव आमाई. विश्वंभर बाबा आणि आमाई यांना 2 मुलं झाले. थोरला मुलगा हरी आणि दुसरा मुलगा मुकुंदा. दोघांचे लग्न झाले आणि विश्वंभर बाबाचा प्रयाण काळ जवळ आला. पांडुरंगाचं स्वयंभू मंदिर त्यांनी बांधलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं एकत्रित मंदिर पहिलं देऊळ आहे महाराज, पंढरपूरला नाही. का बरं? पंढरपूरला पांडुरंग एका बाजूला आहे, रुक्मिणी एका बाजूला आहे. का बरं? पांडुरंग असा एका बाजूला आणि रुक्मिणी एका बाजूला का? पंढरपूरला येताना वारकरीने असं तुटक राहूनच यावं असं त्याला सांगायचं. मग महाराज ठीक आहे मग देऊला एकत्र का? घरी आल्यावर एकत्रच राहावं लागत ना. आणि म्हणून देहूला पांडुरंग आणि रुक्मिणी यांचं एकत्र मंदिर आहे. पहिलं मंदिर आहे महाराष्ट्रात, संयुक्तिक मंदिर. जवळच देव आणि रुक्मिणी. झालं बुवा, पांडुरंग आले. मग विश्वंभर बाबाचा प्रयाण काळ जवळ आला. प्रयाण काळ जवळ आल्यावर पांडुरंगाने विश्वंभर बाबाची भक्ती पाहून स्वतः पुष्पक विमान पाठवलं आणि विश्वंभर बाबाला विमानातून घेऊन गेले महाराज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज की, विश्वंभर महाराज की जय. विश्वंभर बाबाला पांडुरंगाने विमान पाठवलं. भक्ती तशी होती. बरेच लोक म्हणतात विमानाचा शोध अलीकडे लागला आणि मग तुकाराम महाराजाला विमान कसं आलं. मी तुम्हाला 1200च्या शतकापासून विमान शब्द आमच्या वाङ्मयात कसा आहे मी तुम्हाला 1200च्या शतकापासून काढून देईन. तुमच्या विमानाचा शोध आत्ता लागलाय आणि आमच्या विमानाचा शोध 1200च्या शतकापासून मी तुम्हाला वाल्मिकी रामायणात काढून देईन, जे 11 लाख वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आपलं सर्व हिंदूंचं तत्वज्ञान हे प्राचीन होतं. जगात 1 नंबरचं विद्यापीठ तक्षशिला, जगात 1 नंबरचं विद्यापीठ नालंदा आपल्या भारतात होते. आणि जगातले मुलं विद्या घेण्यासाठी भारतात यायची महाराज. पण दुर्दैवाने आपल्याला स्वातंत्र्यानंतर असं येडं शिकवण्यात आलं. तुम्ही येडे होते, बावळाट होते, इंग्रजांनी तुम्हाला ज्ञान दिलं आणि आपले काही गडे काय तुमच्या पाया पडाव का तुमचा मुखा घ्या कोणाचं ऐकत आणि तसंच धरून बसतात. अरे कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. कोणाचं आहे? मोठी माणसं कानाला हलकी असतात महाराज. कोणी काही सांगितलं की तसंच धरून बसते. तसं धरून बसायचं नाही, आता सारासार विचार करायचा मग निर्वाळा घ्यायचा महाराज. असं आहे. विमान शब्द मी तुम्हाला नामदेव महाराजाच्या गाथ्यापासून काढून देईन महाराज. आमचाच शब्द तुम्ही चोरलाय, काय सांगताय विमान. बर, विश्वंभर बाबाला विमानाने नेलं. खाली राहिले विश्वंभर बाबाची पत्नी आमाई आणि 2 मुलं हरिण मुकुंदा. आता ते हरिण मुकुंदा वारकऱ्याची पोरं, पण घोटाळा असा झाला की त्यांना टाळपक वजात करमाना. आता महाराज लोकांचीच पोरं भजन करीत नाही, लोकांना काय सांगावं महाराज. जशाच पोरकड रडकं निघालं सांगता कोणाला. विश्वंभर बाबांची 2 मुलं नास्तिक नव्हती, पण पांडुरंगाची पूजा त्यांच्याकडून कमी होऊ लागली आणि त्यांनी तलवार गाजल्या. ते मौर्य कुलातले येत नाही माणसं, कोणत्या कुळातला गुण कुठं उद्भवन सांगता येत नाही. मौर्य कुलातले होते, ते लागले तलवार गाजायला. त्या काळात देवगिरीचं राज्य खालसा झालं होतं आणि मग देवगिरीवर इस्लामी यवनाची राजवट होती आणि ह्यांनी नोकरी पत्करली देवगिरीला. 2 शूर योद्धे नोकरी पत्करली आणि देवगिरीला राहू लागले. राहू लागल्यानंतर मग तिथं त्यांना पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, दारात पालखीन, चौरीन, चोपदारण सगळं वैभव भेटलं. मग मोठे वाडे बांधले आणि आमाबाई एकटीच पूजा करीत होती. विश्वंभर बाबाची मंडळी एकटी पूजा करायची
देहूला. आता पोरांना असं वाटायचं आपण इथं मोठं राज्यवैभव भोगतोत आणि आई आपली तिकडे, मग आईला घेऊन यावं. आणि मग आईला पत्र पाठवलं, माणसं पाठवली आणि मग आईने त्यांना पत्र पाठवलं मला पांडुरंगाजवळ राहायचंय. पण पोराने लय आग्रह केला आणि बाया लगेच पगळा द्यात महाराज. किती पोरग बावळाट असू द्या, पोराची दया आईला येतेच, हा वादच नाही महाराज. फक्त पोराने आईला मागं घालून पाडून बोलतात, मात्र ही तुमची चूक आहे महाराज. तुमची दया बाईला कधीच येणार नाही, आईलाच येईल महाराज. बाई वेगळी ना आई वेगळी महाराज, लय फरक याचा महाराज. आणि मग काय सांगावं, आईला मुलांचा पुळका आला. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगा मला माझ्या मुलांनी बोलवलंय, मला जावं लागेल. आणि पांडुरंगाची पूजा तिथं मोरे घराण्यातली जी दुसरी माणसं होती त्यांच्याकडे सोपवली आणि आमाबाई देवगिरीला राहायला गेली. तिथं काही दिवस राहिली, पण इकडं पांडुरंगाला करमेना. पांडुरंग आमाईच्या स्वप्नात आले. आमाई ओट, तुला काय कमी केलं होतं मी? तुझ्या मालक विश्वंभर भाराने माझी भक्ती करून मला इथं आणलंय आणि तू माझी भक्ती सोडून इकडं पुत्र सुख पाहती, वाडे होडे पाहती ना, हत्ती दळण पाय दळण घोडदळ पाहती. मी तुला काही कमी करणार नाही, तू इथं ये, माझी भक्ती कर, लवकर ये. आणि स्वप्नातून देव निघून गेले. आमाई सकाळी उठली, ढासा ढासा रडू लागली. हरी मुकुंदाजवळ बसली. आई, अगं तू एका सरदारांची आई आहे, काय कमी, रडायला काय झालं? अरे म्हणले पांडुरंग स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की तिकडे ये, मी तुला काही कमी पडू देणार नाही, इकडे ये. पोरं म्हणले आई देवाला काही काम नाही, कोणाच्या स्वप्नात जातो म्हणजे, दि सोडून राहीतच गेले पोरं. परत त्या दिवशी म्हातारी जेवली, झोपली का संध्याकाळी परत पांडुरंग स्वप्नात देवी. आमाई ओट, काय कमी केलं होतं मी? तुझ्या मालकाने मला तिथं आणलं, तू मला सोडून इकडं कसं काय आली? उद्या माझ्याकडे ये, मी तुझी सगळी सेवा करील, मी तुला पुरवील. तू काय पोराचं घेऊन बसले? मी तुझा मुलगा होईल आणि तुझी सेवा करेल, पण तू इथं ये, देहूला ये, माझी स्वयंमूर्ती इथं. परत दुसऱ्या दिवशी आमाई उठली पोराचा. अरे पोराव चला देहूला, इथं काही मजा नाही. पांडुरंग सारखा स्वप्नात यायला लागला. आई हे सोडून चालतच असतंय, यालाच पोरं म्हणते. तिच्याने आईबापाचं ऐकायचं नाही. लवकर तुम्हाला विमान येईन न्यायला, काय काळजी करू नका. तिसऱ्या दिवशी पांडुरंग परत स्वप्नात आले. मग पांडुरंग जरा कडक बोलले. आता तू येत नाही ना, येऊच नको. आज दुपारी इथं परत चक्र येईल देवगिरीवर आणि ज्या पोरांच्या मोहात गुंतली ना, ते दोन्ही पुत्र मरून जातील म्हणले. पांडुरंगाने हे सांगितलं. तो आज दुपारीची घटना घडत. म्हातारी पाठ 4ला उठली, ढासा ढासाच रडायला लागली. दोघं पोरं उठले. त्याला माहिती होतं आई रडती. पोरं म्हणले आई बिचारली. हा शब्द आहे का तुमच्याकडं? बावचाळली. हा, आईच्या डोक्यात भूत घुसलंय म्हणजे पांडुरंगाचं. आणि मग अरे पोरं, पांडुरंगाने सांगितलं आज 2 प्रहराच इथं परत चक्र येईन आणि तुम्ही दोघं मरून जाता म्हणून. ते म्हणले असं का? कर स्वयंपाक, आम्हाला तुझ्या हात शेवटचंच खायचं म्हणजे जेवण. पोरं लय वावळाटो, पोरांना ऐकलं पाहिजे. पण काही पोरं आईबापाचं ऐकतच नाहीत महाराज. आमाबाईने स्वयंपाक केला, रडत होती. दोघाला स्वयंपाक वाढला. म्हणले आई आता आज बाईच्या नाही तुझ्या हातचं खायचं. आणि पाहू पांडुरंगाचं खरं होतं का आमचं खरं होतं? देवाला काय आला शर्थ लावा कोणी? ते देव आहे बाबा. अशा 1000 सृष्टी घडवतोय ना, असे 1000 सप्ते आणि 1000 सगळ्या गोष्टी. आता आपण देवासंग कधी शर्यत लावू नये महाराज. देवापुढं माणसं पाला पाचोळा आहे महाराज, लय पाला पाचोळा आहे. कशाला विचारिता महाराज? दोघं जेवायला बसले. लगेच किल्ल्याहून फरमान आलं, हरी आणि मुकुंदा जेवत असले तर हात धुवायला इथे परत चक्र आलंय, चालून जाण त्याचा बिमोड करा मग जेवा. अर्धच जेवण झालं होतं. परत चक्र आले, फरमान पाहिलं का तर राजाचा आदेश होता तो किल्लेदाराचा. लगेच अर्ध्या ताटावून उठले. आमाबाईला सगळं दिसत होतं पण पोरांना दिसलं नाही. संजय लय समजून सांगत होता पण धृतराष्ट्राला पटलं नाही महाराज. मंदोदरी लय समजून सांगत होती पण रावणाला पटलं नाही महाराज. तसं आमाबाई समजून सांगत होती, हरीण मुकुंदाला पटलंच नाही. म्हणजे परचक्र आलं. यांनी आता क्षत्रियच होते महाराज. घनघोर संग्राम देवगिरीच्या पटांगणात सुरू झाला महाराज. बाण सुटती सना सना, शस्त्रे वाजती खना खना,
वीर रस माजला जाना युद्ध कंदना मिळाले मैपती मारा. मग काय कोण जाणे पण परशत्रू जोरावर होता आणि घणाघाती गाव हरी आणि मुकुंदा यांच्या छातीवर पडले आणि दोघही देवगिरीच्या प्रांगणात धारा तीर्थी पडले. आणि खाली पडल्यावर मग पांढरे डोळे झाले. मग म्हणले आईचं ऐकायला पाहिजे होतं. कधी जेव्हा खकाना होतो तेव्हा आई आठवती होय. आणि मग म्हणते आईचं ऐकायला पाहिजे होतं. आणि मग पंढरपूरकडे हात जोडले. पांडुरंगा आम्ही तुझी भक्ती केली नाही पण आमच्या बापाची भक्ती पाहून आमचा उद्धार कर. वा वा. अशा वेळी बापा आठवतो लोकांना. आम्ही तुझी भक्ती केली नाही पण आमच्या बापाची भक्ती पाहून तू आमचा उद्धार कर. नरदेहाचं सार्थक कसा लावाय आम्हाला कळलं नाही. अखेर शेवट विश्वंभर बाबाची भक्ती होती म्हणून पांडुरंगाने दोघांनाही विमान पाठवलं महाराज. कसं काय कधी कधी बापाच्या वजनावर पोरग निवडून येतं बुवा. हा नियम आहे असं. पण ते 2014 पासून हे नियम बदलले जरा. चायवाला काय करीन भरोसाच नाही. असो मला मग अशी एक जण मग चहा देऊ का म्हणून नका देऊ. आणि मग विश्वंभर बाबाची भक्ती मोठी असल्यामुळं पांडुरंगाने विमान पाठवलं आणि दोघालाही वैकुंठाला नेलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वैकुंठाला गेले दोघे. आता हरी आणि मुकुंदा आणि त्यात आलं परचक्र देवगिरीवर. जेवढं आडवं आलं होतं तेवढ्यांना मोडीत काढलं आणि परचक्र देवगिरीत घुसलं आणि माणसाची पळापळ सुरू झाली. मग कोणी संपत्ती घेऊन पळत आहे, कोणी लेकरं बाळ. आमाईने सगळी संपत्ती तिथं टाकली, 2 सुना घेतल्या आणि पळाली बाहेर. मग तशाच दोघींना घेऊन पळाली. पण देहूला आली त्यातली लहाना जो होता मुकुंदा याची बायको सती गेली. पण थोरला जो होता हरी याची बायको सती आमाबाईने जाऊ दिली नाही. कारण हरीच्या बायकोला दिवस गेले होते आणि पोटात आपला वंश होता आणि ही जर सती जाईल तर वंश वाचणार नाही. पण विश्वंभर बाबाचा वंश तर वाढला पाहिजे. मग हरीची पत्नी राहिली पण मुकुंदाची पत्नी सती गेली. तिलाही पांडुरंगाने वैकुंठाला नेला असं महिपती महाराजांनी लिहिले. देहूकरांवर पांडुरंगाचं विशेष प्रेम आहे. जिथं तिथं तुम्हाला दिसून येईल. आणि मग आमाबाई पांडुरंगा पुढे गेली ना अशी तोंड झोडू घेऊ लागले. हा माझ्या मालकाने तुझी भक्ती केली, तुझं मोठं मंदिर बांधलं, तुला गावात बसवलं आणि त्याचं हे फळ दिलं का तुम्हाला? माझे 2 पोरं मारली. तोंड झोडू देवापुढे रोडू लागली. तू कोणाचं कल्याण केलंय सांग जरा. अरे ते बिभीषण तुझ्या भक्तीला लागला तर तू त्याचा भाऊ मारून टाकला. इतका तर गुन्हाचा आहे म्हणले पांडुरंगा तू. हा तो प्रल्हाद तुझ्या भक्तीला लागला तर त्याचा बाप मारून टाकला. तो अंग तू तुझ्या भक्तीला लागला तर त्याचाही बाप मारून टाकला म्हणजे एवढा तर गुन्हाच आहे. तशी माझी 2 पोरं मारली फक्त भक्ती केली म्हणून. पांडुरंग प्रगट झाले, भक्ती केली म्हणून मारली नाही. तू जर इथं राहिली असती तर कशाला मेली असती. पण आज मला पुत्र सुख पाहायला भेटत नाही, मी तुझा मुलगा होतो तुझी सेवा करतो. आणि मग हरीची पत्नी तिचं माहेर होतं 9 लाख उमरं. देहूजवळ बरेच उमरे आहेत. साळ उमरं, खाल उमरं, सुद उमरं, गोड उमरं, दार उमरं, 9 लाख उमरं. अजून एखादं राहिलं असलं सांगून टाका. दामाले मामाला विचारा, बरेच पुढे बसलेत काय नो. मग आम्हाला सगळे उमरे आणि सगळे माणसं पेन्शन सगळी माहिती त्या भागातली. मला आता आमची कीर्तनाची गावं आहेत ती. दार उमरं, खाल उमरं, गोड उमरं, सुद उमरं, 9 लाख उमरं. आता एखादं राहून जाईल परत. मग ती 9 लाख उमऱ्याची होती. यांची थोरली सोनबाई 9 लाख उमऱ्याची होती. मग ती 9 लाख उमऱ्याला बाळांतपणाला गेली. एकटीच आमाई राहिली. म्हातारपण आलं. पांडुरंगाने स्वतः तिच्या मुलाचं हरीचं रूप धरलं आणि रुक्मिणीने तिच्या सुनबाईचं रूप धरलं आणि सगळी सेवा आमाईची केली. देवाचं प्रेम वारकऱ्यावर राहतंय महाराज. फक्त वारकरी देवघरात दुसऱ्याचे फोटो लावायला लागले, इथं घोटाळा झाला महाराज. पांडुरंगाचं भक्तावर प्रेम आहे. फक्त तुमच्या देवघरात स्वामी, बाप्पू, आम्मा, गुरु मावल्या, मामा, दादा, बाबा लय गबाळ शिरलं गबाळ. त्याच्यामुळे मग पांडुरंग म्हणते हे नादावलंय ना, नाद आपल्याचं नाद वा लागा चालायला. वारी पांडुरंगाची करताना देवघरात दुसऱ्याचे फोटो लावितात त्याला पटल का? हा ज्याच्या नावाने मंगळसूत्र लावलंय त्याच कोको कपडाला लावलं पाहिजे का नाही?
माणसाच्या कपाळाला एकच कुकू पाहिजे, पांडुरंग एक पांडुरंग, दुसऱ्याचं कुकूच लावू नका. सुप्रीम कोर्टाचा निकाल महत्वाचा आहे, गावातल्या ग्रामपंचायतला काय नाही विचारित कोण मार, पण ते तुमचा घोटाळा असेल. तुम्ही वारकऱ्याने पांडुरंग सोडून दुसरं दैवताची पूजा सुद्धा करू नये मला. एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट. नसंडू हे वाट सापडली, नसंडू हे वाट सापडली, नसंड हे वाटे सापडली, नसंड हे वाट सापडली. एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट, एकविध आम्ही न धरू पालट. नसंडू हे वाट सापडली, नसंडू हे वाट सापडली, नसंड हे वाट सापडली, नसंड हे वाट सापडली. एकविध आम्ही न धरू पालट, न सोंडू हे वाट सापडली. एकविध उपासना पाहिजे, एक पांडुरंग सोडून एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. तशी पतिव्रता नेने अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मधी. हा तैसे माझे मन स्मरे रात्रंदिवस, पंढरी निवास जीवन माझे. हे नामदेव महाराजांचं एक प्रमाण आहे. पांडुरंग सोडून दुसरी उपासना नाही. मग पांडुरंगाने स्वतः हरी झाले, रुक्मिणीला हरीची बायको केली आणि आमाबाईच्या शेवटपर्यंत सेवा केली. पुढं श्रावण शुद्ध एकादशी आली आणि श्रावण शुद्ध एकादशीला आमाबाईचा प्रयाण काळ जवळ आला. पांडुरंगाने आमाईला सुद्धा वैकुंठाला नेलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता पांडुरंग आपले हरी झाले होते, देवाने आपलं रूप गुप्त करून घेतलं. रुक्मिणी सुनबाई झाली होती, देवाने आपलं रूप गुप्त करून घेतलं. तिकडं 9 कोंबऱ्याला हरीची बायको बाळातीन झाली, मुलगा थोडा वाढला, मुलाचं नाव ठेवलं विठोबा. मूळ पुरुष विश्वंभर बाबा, त्यांचे हरी, हरीचा विठोबा. मग हा विठोबा आणि विठोबाची आई सुदुमऱ्या 9 कोंबऱ्याहून देहूला आले. देहूला आल्यावर विचारलं की बा, आमच्या विठोबाने विचारलं माझी आजी कुठे? म्हणजे वैकुंठाला गेली. कोणी सेवा केली? म्हणजे तुझ्या बापानी. हा माझ्या बापानी. हो. आणि तुझ्या आईनी? अरे म्हणलं माझी आई तर इथं आहे. त्याला कायला बाड बोलताय? अख्खं गावाला विचारलं, अख्ख्या गावाने सांगितलं अरे बाबा तुझी आई तुझा बाप इथं. आहो म्हणले माझा बाप देवगिरीलाच वारलाय, तुम्हाला काय माहित नाही काय नाही. म्हणे कोण? मग सगळ्या गावाच्या लक्षात आलं पांडुरंग आणि रुक्मिणीची जे या विठोबाची आई वडील झाले आणि विश्वंभराची आमाईची सेवा केली. जे विठोबाला राग आला, माझा बाप काय मारितोय, माझ्या बापाचं रूप धरून माझ्या आजीची सेवा काय करतोय, हातात एक चाकूच घेतला मारा आणि थेट पांडुरंगाच्या देवळात गेला. हा माझा तात निश्चिती तो मारीला रुक्मिणीपती. एक तर माझा बाप मारला, परत माझ्या बापाचं रूप धरून माझ्या आजीची सेवा काय करतोय, नाटकं काय करतोय. हा प्रल्हादा, जसं प्रल्हादाने भक्ती केली तर त्याचा बाप मारून टाकला, तसं आम्ही माझा बाप तूच मारलाय. म्हणजे आता मीच जगत नाही, पोटात चाकू मारून घेणार. एवढ्यात पांडुरंग प्रगट झाले, हात धरला. तुम्ही हे करू नका बरं का. हा कोणाला चाकू घेऊन जाऊ नका आणि स्वतःही मारू नका. तुम्ही म्हणताल मग विठोबासाठी प्रगट झाला पांडुरंग, मग मी बी येईल. आम्ही तसं करू. विठोबाचा हात धरला. अरे काय झालं? काय झालं? तू वैरी आमच्या कुळाचा, माझ्या बापाला तू मारलं, माझ्या चुलत्याला तू मारलं म्हणले. पांडुरंग म्हणले मला भक्तांनी अनेक नावं दिले, पण वैरी नाव कोणी दिलं नव्हतं. चांगलं नाव दिलं, मी मान्य करून घेतो तुझं नाव. पण बाबा रे, मी तुझ्या आजोबाच्या सेवा पाहून इथं आलो. तुझ्या बाप हरी, तुझा चुलता मुकुंदा, तुझी आजी आमाई, तुझी आई, तुझी चुलती, मी यांना काही कमी केलं नाही. पण यांनी माझी सेवा सोडून देवगिरीला गेले. देवगिरीला त्या दोघांच्या समाधी आहेत बरं का. आम्ही इथं हरदे महाराज येतो, आम्ही ती सगळी देवगिरी धुंडळली. आम्हाला 3 समाधी शोधायचे होते. एक नाथ महाराजाचे गुरुबंधू होते, काय नाव होते त्यांचं? चांगबोधला. चांगबोधल्याची समाधी आम्ही शोधलीच. आम्ही दोघं. आता ते इथं सांगायला की नाही आम्ही कशी शोधली, ते लय मोठं प्रकरण आहे महाराज, सांगतोच. एक दिवसभर आम्ही तिथले सगळे थडगे उचकून पाहायचो की इथं चांगबोधल्याची समाधी कुठे.
कारण महिपती महाराजांनी लिहिलंय की चांगबोधल्याची समाधी देवगिरीला आहे. आणि आमच्या पुण्यात एक भजन आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांगबोधला, शेख मोहम्मद सावतामाळी, गोरा कुंभार जनाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. हे चांगबोधल्याचं भजन आमच्यात रोज आहे. पण हे चांगबोधले कुठे आहेत हे शोधण्यासाठी आम्ही लय प्रयत्न केला. मग हे राखण बसायचे, मी समाधी उचकायचो. वा या राम इकडे या, मागा या. तुम्हाला हे गाव सापडलं बरोबर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, महिना वारकरी इथे महाराज. महिन्याला पंढरपूरला पायी जातात आणि पायी येतात. लहानपणी घर सोडलंय ब्रह्मचारी महात्मा आहे महाराज. यांचं नाव आहे विलासबुवा जावळे. इथं गोरठाण म्हणून गाव आहे. गोरठाणला असतात ते. वारी करून आले का आता थकलेत ते. ब्रह्मचारी महात्मा आहे. बरं आता नाही सांगत त्यांना, एक पाणी दाखवायचं लय ज्ञानी. ते पायाळू येत. एक दिवस आमच्या घरी आले, रात्रभर झोपलेच नाही. म्हणलं काय झालं? ते इथून 2 इंची पाणी वाहत आहे म्हणे. मग आमचे वडील म्हणले माऊली घ्यायचा का बोर? म्हणलं घ्या. हे बाहेर आले म्हणले पण हेच पाणी ह्या समोर कोकाट्याचा बोर आहे त्याला आहे. आमचे वडील म्हणले आपल्याला नाही घ्यायचं बोर, लोकांचं पाणी आपल्याला नको म्हणले. त्यांना पाणी भेटलं तरी लय झालं मला. लय पाणी, पण त्यांना कोण नेऊ नका, नाही तर तुम्ही लय गुलामगडी इथं. लगेच बसा 2 व्हीलरवर, दाखवात पाणी, घ्याच बोर, जाऊ द्या वेल मांडवाला, मोडू द्या मांडव काढाडून. हे भाग्याने इथं आलेत महाराज. कळत आहे, लहानपणापासून वारी करते. पंढरपूरला महिन्याला पायी जायचं, पंढरपूर महिन्याला पायी यायचं. मी आज वारकऱ्यात आहे ना, ह्या विलासबाची कृपा आहे महाराज. कारण मी पहिल्या वर्षी आळंदीला पंढरपूरला पायी गेलो आणि महाराज लोक दिंडीत गेलो. हे महाराज, हे दिंडी गेल्यावर उठायचं त्यांनी असं. मला ते वाईट वाटायचं, आपण वारीला आलो नाही. महाराज लोक तर बरं दिंडी गेल्यावर उठत येतं, आंघोळ्या नाही, तसेच पट्टे वाढायचे. म्हणलं आणि यांच्यात राहण्यात मजा नाही. मग तरी पंढरपूरपर्यंत गेलो नाही. येताना मात्र पंढरपूरहून एकटा निघालो. मला यांची गाठ पडली. मी म्हणणारा गडी होतो, सगळे नाटपाट होते माझे. मग हे म्हणले, पर्या तू नाट म्हणशील का? म्हणलं माझे सगळे पाठ आहेत, म्हण. आणि मग हे आमच्या महिना वारकऱ्यात असं आहे, कोणी नसलं तर ते म्हणतात, पण एखादा चांगला म्हणायला आला का त्याच्याकडूनच म्हणून घेते सगळं. मग यांनी माझ्याकडून भजन म्हणून घ्यायचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेली 23 वर्ष झालं रथामागचं 2 नंबरचं भजन आम्ही चालवलंय दोघांनी महाराज. एखाद्याने मध्ये तोंड घातलं की इलाज हे गा तुझा पाठ आहे का माऊली म्हणते. आणि सगळं भजन त्या भजनाचा मालकच मी केलोय महाराज. मी वारकऱ्यात राहिलो यांच्यात म्हणून तुमच्या पुढे राहिलो, नाही तर 50,000 घेऊनच गेलो असतो एका कीर्तनाच्या. असो यांनी मला वारकरी विलासबाचे माझ्यावर लई उपकार आहेत महाराज. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजा महाराज. फकीर महात्मा आहे, फकीर. काही घेणं देणं, फोन नाही काय नाही. आला फोन तरी उचलायचं कळत नाही. शिक्षण नाही आणि अक्षर शिकलेले नाहीत, पण सगळा नेम पाठ आहे महाराज. नाट, समाधी, बाळक्रीडा, तीर्थवळी सगळं पाठ. म्हणलं कसं काय? त्यांनी ऐकून ऐकून पाठ झालं. साहेबराव नानाची लई सेवा केली त्यांनी महाराज. चांगल्याला चांगलंच म्हणावं महाराज, वा वादच नाही. आणि चांगल्याच्या संपर्कात राहा. वा माझा विषय असा आहे. मग विठोबाचा हात धरला, मग पांडुरंगाने विठोबाला दर्शन दिलं. हा चांग बोधले. हो आम्ही समाधी उचकायचो, हे राखण राहायचे, मी समाधी उचकायचो, हे उचकायचे मी राखण राहायचो. कोणी आम्हाला पाहिल बुवा, कोणते थडगीत उचकीत बसलो आम्ही. सगळे देवगिरी उचकीत गेलो आणि देवगिरी खाली उचकीत आलो, दर्शन घेतलं. म्हणलं आपलं पुण्य नाही, आपल्याला चांग बोधले महाराज दर्शन देणार नाही. आमच्या डोळ्याला पाणी आलं महाराज. आम्ही दोघंही त्या हायवेवरून देवगिरीला हात जोडला. तिथं आनंदे महाराजाच्या आश्रम, आनंदे महाराजाच्या आश्रमात जेवायला गेलो. ते म्हणले तुम्ही लईच नाराज दिसताय. म्हणलं महाराज आम्ही एका समाधीच्या शोधासाठी इथं आलो होतो. म्हणले कोणाची? म्हणले चांग बोधला. ते म्हणले असं का? म्हणले हो. ते म्हणले थांबा बरं, मी काय पाहिली नाही, पण त्या हायवेच्या खाली एक 50 फूट जा, तिथं काहीतरी एक समाधी बघ. कोणाची? बघा बरं. म्हणलं आता एवढ्या उचकल्या म्हणल्यावर तेवढी उचकायला काय हरकत आहे. आम्ही दोघं गेलो तर तिथं मुसलमान बसलेले होते आणि एक हिंदूचा माणूस असा गन लावलेला होता. आणि तिथं पाटी होती, हजरत चांद शाह बोधले दर्गा. होय होय होय, असा आनंद झाला मला. आम्ही तिथं गेलो. म्हणलं का हो, हे हजरत चांद शाह हे 3 नावं तुमची आहेत, पण बोधले नाव काय तुमचं नाही. म्हणलं हे बोधले आमचं हिंदूचं नाव. हे कोणाची समाधी? मग त्यांनी सांगितलं ही एका हिंदूची समाधी. आणि मग मी हे बघा माझ्याकडे आत्ता आहे ते लिहिलेलं आहे. माझ्याकडे लय जुना ग्रंथ आहे. हे ग्रंथ याचे पान ना पान ढिलं झालेलं आहे.
हे सगळं याच्यात लिहिलेलं आहे. आणि मग हे त्यांना काढून दाखवलं. इथं चांदोरी म्हणून गाव आहे, कुठं चांदोरी, निफाड तालुक्यात. तिथं चंद्रभट नावाचे ब्राह्मण होते. नाथ महाराज आणि नाथांचे गुरु जनार्दन पंत हे दोघं जण त्र्यंबकेश्वरला आले आणि जात असताना दोघं घोड्यावर बसून आले आणि चांदोरीला मुक्काम पडला. आणि शिदा पाणी घेतलं, जेवले एका ब्राह्मणाच्या घरी आणि संध्याकाळी पोथी म्हणून ऐकायला बसले तर चंद्रभट पोथी सांगत होते. चांदोरी तालुका निफाड आहे का त्याला, चांदोरीला निफाड तालुका. चांदोरीला चंद्रभटाच्या घरी बसले, आपलं पोथी सुरू झाली. कोण पोथी सांगते म्हणजे चंद्रभट. असे सात्विक अशा मुद्रा लावलेल्या ब्राह्मण आणि काय चतुश्लोकी भागवत सांगत होते ते. चंद्रभट ह्या चांदोरीला चतुश्लोकी भागवत सांगत असताना जनार्दन पंत आणि एकनाथ महाराजांचे सद्गत झाले. यांना म्हटलं कुठून आले, मग विचार कुठून आले, म्हणजे आम्ही पैठणहून एकनाथ नाव. हां तुम्ही जनार्दन पंत देशपांडे, मी किल्लेदार आहे देवगिरीचं. असं हो. मग उतरले, दर्शन घेतलं. मग रात्री मुक्कामाला माझ्या घरी चला. मग चांदोरीला त्यांच्या घरी मुक्कामाला आले, थांबले. रात्रभर त्यांची अध्यात्म चर्चा झाली. चंद्रभट जनार्दन पंतांच्या प्रेमात पडले. दुसऱ्या दिवशी स्नान झाले, जेवण झाले. जनार्दन पंत आणि एकनाथ महाराज चांदोरीहून निघाले. निघाल्यावर चंद्रभट म्हणले मला तुमच्या बरोबर यायचं. म्हणले का, असे साधू पाहिल्यावर घरी राहायचं असतं का, म्हणजे मला तुमच्याच बरोबर यायचं. ब्राह्मण शरीर आणि आले. मग ते चांदोरीपासून त्यांनी ते 4 श्लोक पंचवटीपर्यंत सांगितले. पंचवटीपर्यंत चतुश्लोकी भागवत संपलं. पंचवटी त्यांनी स्नान केले, दर्शन घेतले. आणि मग नाथ महाराजाला जनार्दन पंताने सांगितलं, नाथा तुमचा पहिला ग्रंथ तुम्ही नाशिकला लिहायचं, त्याचं नाव आहे चतुश्लोकी भागवत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्यांच्या जीवनातला पहिला ग्रंथ नाशिकला लिहिला आहे, त्याचं नाव आहे चतुश्लोकी भागवत. पंचवटीला लिहिला आणि त्याला मूळ आपला निफाड तालुका. ह्या तालुक्याला भले मोठे संस्कार आहेत. आपल्या जरा गाठी उशिरात पडल्या. दत्तू पाटील जरा गाठी लवकर पडायला पाहिजे होत्या. आणि मग नाथांनी पहिला ग्रंथ लिहिला चतुश्लोकी भागवत. मग तिथून ते त्र्यंबकला गेले. त्र्यंबकचं स्नान, दर्शन, प्रदक्षिणा केली आणि तिथून पुन्हा पंचवटीला आले. पंचवटीहून चांदोरीला आले, मुक्काम केला, जेवले, खावले, निघाले. चंद्रभट आता तुम्ही घरी राहा. म्हणजे मला घरी राहायचं नाही, मी तुमच्याबरोबरच येणार. आणि चंद्रभट परत देवगिरीला गेले आणि जनार्दन पंताचे शिष्य झाले. नाथ महाराज आणि या चांदोरीचे चंद्रभट गुरुबंधू आहेत. आणि मग जनार्दन पंताने त्यांना समाधी दिली देवगिरीला आणि त्यांना चांगला बोध ठसवला म्हणून चंद्रभटाचं नाव बदललं, चांग बोधला. चांगला बोध ठसला म्हणून चांग बोधला नाव पडलं. आणि त्यांची समाधी आता राज्य मुसलमानांचं. मग काय केलं, समाधी दिली पण वर कबर बांधली. आजूक बी कबर यांना विचारा, आम्ही दोघांनी पाहिलेली कबर आहे आजूक त्याच्यावर. आणि मग असं ठरलं की कबरीच्या डाव्या हाताला मुसलमानांनी नमाज पाडायचा आणि उजव्या हाताला टाळपा खोजाचं भजन. आणि आजही तुम्ही गेले तर चंद्रभटाचा उत्सव होतो. डाव्या हाताला नमाज पडतो, उजव्या हाताला भजन. आणि मुसलमानांनी सांगितलं इथं मांस चलत नाही, म्हणजे इथं गोड भाताचा नैवेद्य. आणि मग मी ते बघ माझ्याकडे आत्ता लिहिलेलं आहे, तर चांदोरीचं सगळा इतिहास माझ्याकडे लिहिलेला. आणि ते सगळं दाखिलं. ते मुसलमान आमच्या पाया पडायचे दोघांना किंवा आज लई दिवसांनी हा इतिहास माहीत झाला. पण ते गांधावाला होता ना, छास आमच्याकडं पायास. आणि मुसलमानाला आनंद झाला की तुम्ही हा इतिहास सांगितला. म्हणले गांधावाला असं बघत आहे ना, त्यार ती डाल में कुछ काला आहे. बरं अजून गांधावाला आमच्याकडे बघा. तेव्हापासून मला गांधावाल्याचा लय राग यायला लागला बघा. मुसलमान आम्हाला, त्या मुसलमानचा नंबर होता माझ्याकडे बरेच दिवस. ते आम्हाला म्हणायचं ते आमच्याकडे पाठवा, आम्ही झेरॉक्स करून लावतो तिथं. पण ते आमच्याकडे पाठपुरवठा झाला नाही. चंद्रभटाची समाधी, त्याच्या खाली देवगिरीचं गावकुश आणि गावकुशाच्या खाली 2 समाध्या आहेत माझ्या अजून डोळ्यापुढे आहेत. ह्या दोन्ही समाध्या त्यांच्या हरिमुकुंदाच्या. विश्वंभर बाबा गेले, आमाई गेली, हरिमुकुंदा गेले. विश्वंभराचे चिरंजीव हरिमुकुंदा, हरीचा चिरंजीव विठोबा, विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचे कान्हया, कान्हयाचे बोल्लोबा. किती पिढ्या झाल्या? 7. परत 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 विश्वंभर बाबा, हरी महाराज, हरीचा विठोबा, विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचे कान्हया, कान्हयाचे बोल्लोबा. 7 पिढ्या. मग 7 पिढ्याने वारी केली पंढरीची. मग 7व्या पिढीचं पुण्य उदयाला आलं.
आणि बोल्लो बाबा आणि कणकाई ह्या दोघांची पुण्याई 24 वर्ष ते अवसरी केली पंढरीची वारी. 24 वर्षापर्यंत बोल्लोबा आणि कणकाईने वारी केली. पांडुरंगाची वारी करायची. पांडुरंगाला म्हणायचे आम्हाला मुलबाळ नाही, देवा मुलबाळ दे पण परमार्थ करणारा मुलगा दे. पांडुरंगाला नवस केला, पांडुरंगा आम्हाला आमचा नवस आहे की आम्हाला परमार्थ करणारा मुलगा दे. आता 7 पिढ्याची वारी होती महाराज. मग बोल्लोबा आणि कणकाईची पुण्याई पाहून तिन्ही देव स्वप्नात आले एकत्र. तिन्ही देव एकत्र कसे आले? जसे महाराष्ट्रात 3-3 पक्ष एकत्र येऊ शकतात तसे तिघ देव एकत्र आले. बोल्लोबा कणकाई तुमची पुण्याई मोठी आहे. भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव आम्ही तिघही तुमच्या पोटी जन्माला येणार असं स्वप्न सांगून गेले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि सदाशिव भगवान शिवशंकर पोटाला आले. त्यांचं नाव आहे सावजी. तुकाराम महाराजाचे थोरले बंधू हा शंकराचा अवतार आहे सावजी. तुकाराम महाराज विष्णूचा अवतार आहे आणि कान्होबाराय हे ब्रह्मदेवाचा अवतार आहे. 2010 साली आम्ही ऋषिकेशला होतो आणि महाराष्ट्रात एक मोठं आंदोलन पेटलं, UPMP भगाव. आणि त्या आंदोलनाची बळी आम्ही गेलो कारण आम्ही होतो तिकडं. आणि तिकडं असताना मग आता इकडल्यांना तिकडं हाकलून दिलं. म्हणजे तिकडल्याला ते आम्हाला ठेवतील का इकडं? तिकडं ठेवतील का? आम्ही भिक्षाला गेलो का ते संन्यासी म्हणजे देखो हे महाराष्ट्र के छात्र महाराष्ट्राचे हमे भागात आणि हे हा आके रहते. अरे म्हणलं आम्ही ज्ञानाला आलोत, आम्ही काय धंद्याला आलोत का? मग तरी बी आमचे गुरुजीलाही चांगले होते. गुरुजी म्हणजे रहने दो, नाही रहने दो. मला काय काम निघालं काय नो. आणि मला त्याच वेळेस महाराष्ट्रात यायची पाळी आली आणि तिकीट नाही. मग निघालो मी ऋषिकेशवरून हरिद्वारला आलो. हरिद्वारवरून दिल्लीजवळ एक निजामुद्दीन का काय स्टेशन आहे मग तिथं आलो. आणि तिथं आल्यावर आता तिथून तिकीट काढलं पण तिकीट कन्फर्म नव्हतं. झेलम एक्सप्रेस पुणे, निजामुद्दीन तिथं पुणे. तिकीट काय कन्फर्म नाही, कोणी ओळखीचं नाही. आणि ते हिंदू आपल्या मराठी समाजाला तिकडं मारहाण व्हायची. एक मुलगा पॅन्ट शर्टवाला कपड्याला गंध होता. तो माझ्याजवळ आला, मला म्हणला महाराष्ट्र से हो? बोला हाँ मैं महाराष्ट्र से हूँ. मग मी त्याला विचार आप कहाँ से? तर मैं महाराष्ट्र से हूँ. म्हणजे मग मराठीत बोल ना. त्याला मी नाही मराठीत बोलणार पण तुम्ही बी बोलू नका. म्हणलं का? म्हणलं का बरं? दोघाच्या इथंच समादेवा त्यानं म्हणले. म्हणलं का? अरे म्हणलं तू पेपर वाचित नाही का? म्हणले बातमी ऐक ना काय चाललंय. UPMP भगाव म्हणले इथं काय चाललंय. म्हणजे मग मला त्याने विचार आपको कहाँ जाना है? म्हणजे पुणा. का रहते पुणा? आळंदी. त्याला मी पुणा में राहतो. अरे वा, आपला माणूस पाहिजे होतो, लय आनंद झाला. म्हणजे तुम्ही काळजी करू नका, तुमचं तिकीट कन्फर्म नाही पण तुम्ही कोणत्या डब्यात बसू शकता, तुम्ही माझ्या शेजारी बसा. मग त्याने मला त्याचा डबा खावायला दिला. तो 2 तास झोपायचा, मग मला जागा द्यायचा, तो जागेवर बसायचा. असं करून ओळखीचा माणूस, जिथं ओळखीचा माणूस नाही तिथं तारीख सुद्धा देऊ नये मला. आम्हाला त्याचाही लय अनुभव आहे. कुठं उतरा कुठं जेवा द्या काढून ही चौकशी सुद्धा करीत नाहीत लोक. बारा नाही, ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणून म्हणलं बरं. आणि मग बोल्लोबा आणि कणकाई यांची मोठी पुण्याई. आणि मग आम्ही तिथं असताना तिथले संन्यासी आम्हाला म्हणायचे अरे क्या है महाराष्ट्र में? भगवान राम उत्तर प्रदेश में, भगवान कृष्ण उत्तर प्रदेश में, काशी उत्तर प्रदेश में, बद्रीनाथ केदारनाथ उत्तर प्रदेश में, एक भी अवतार हुआ है क्या महाराष्ट्र में? आम्हाला ते असे म्हणायचे. आम्ही म्हणायचं काय दाट बोला आता. इकडं तुमच्याकडे देव झाले, राम झाले, कृष्ण झाले, पण 2 आईच्या पोटी देव, 2 देव 2 आईच्या पोटी जन्माला आले. आमच्या महाराष्ट्रात एका आईच्या पोटी 3-3 देव जन्माला येतात म्हणलं. बोल्लोबा आणि कणकाई शिवाचा अवतार सावजी महाराज, विष्णूचे अवतार तुकोबाराय, ब्रह्मदेवाचे अवतार सोपान आपलं कान्होबाराय. असं मग ते आम्हाला म्हणायचे बरोबर आहे. म्हणलं बरोबर, म्हणून तर आमच्या राष्ट्राला महाराष्ट्र म्हणतात. म्हणलं गरजा महाराष्ट्र माझा असं आहे. पण जरा आम्ही हळूच बोलायचो, नाही तर आमचं थडगतीत झालं असतं बघा. ऐका. आणि मग सावजी जन्मले. परत 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि 9 महिने 9 दिवसांनी कणकाई माता प्रसूत होणार.
तर सगळे देव गणगंधर्व यक्ष किन्नर देहूत येऊन उभा राहिले. 9 महिने नव्हते, ते नवविधा भक्ती केलेली होती. वा, संपूर्ण नवविधा भक्तीचं फळ आज भेटणार होतं. जगद्गुरु तुकोबाराय अवताराला येणार होते. सगळ्यांनी फुलं आणलेत का? सगळ्यांनी देहूकडं करून हात फुलं टाकायचे. ज्याने आणले ते टाका, ज्याने आणले नाही ते मी सांगल तेव्हा टाळी वाजा. मग 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले होते. आणि मग स्वतः नामदेव महाराज बडबड करू नका, हा बरे ऐकतात, हे तरी भाग्याची गोष्ट आहे. आणि मग 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. स्वतः देव गणगंधर्व यक्ष किन्नर सगळे उभे राहिले. सगळे विमानांची दाटी, अप्सरा नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती. अप्सरा नाचू लागल्या स्वर्गात. हे फक्त अधिकारी लोकांना कळत की तुकाराम महाराज जन्माला येणार आहेत. चौकडं सगळं आनंदमय वातावरण. महिना वर्ष आहे शालिवान शके 1530. महिना आहे माघ महिना, पक्ष आहे शुद्ध आणि तिथी आहे पंचमी. त्याला वसंत पंचमी म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा जन्मदिवस आहे. फुलं आणली असतील तर वाटा. तिथी ध्यानात धरा, तिथी महिना ध्यानात धरा. तिथी आहे वसंत पंचमी, पक्ष आहे शुद्ध, महिना आहे माघ महिना आणि साल आहे 1900 आपलं शालिवाहन शके 1530. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा जन्मदिवस. आणि या 1530 सालामध्ये माघ महिन्यामध्ये शुद्ध पक्षामध्ये वसंत पंचमीच्या काळावर सूर्योदयाच्या समयी जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. आणि वाजवा, भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आजची कथा आपल्याला इथं संपवायची. उद्याच्या कथेत आपल्याला कान्होबारायांचा जन्म, तुकोबारायांचं लग्न, तुकोबारायांचं दुसरं लग्न, तुकोबारायाचा चांगला संसार, नंतर तुकोबारायाचा घसरलेला संस्कार, दुष्काळ. मग दुष्काळात तुकोबाराय कसे व्यापाराला लागले, कशी हानी झाली आणि मग कसे परमार्थकडे वळाले आणि कसं आपलं कल्याण झालं तुम्हा समाजाचं. ही सगळी कथा आपल्या जीवनाची व्यथा घालवणारी कथा आहे. आणि म्हणून सर्वाला विनंती, उद्या बरोबर 2:45 वाजताच कथेला येऊन बसायचं आहे आणि 3 ते 5 कथा होईल. आज कथा झालेली आहे. शिवाजी काका जगताप आहेत का इथं? हा काका थांबणार आहेत ना? मग कीर्तन झाल्यावरच एक अर्धा तास त्यांना देऊ ना, बोलतील ना. तुम्ही तसं बोलून घ्या त्यांच्याशी. हा चालेल 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 हो चालेल. आदरणीय शिवाजी काकांनी जगद्गुरू आलेले आहेत, पण रात्री समाज आणखीन येईल तर चालेल का? दोन्ही अण्णा, दत्तू पाटील, आप्पा, आपण काय करू, 7:45ला कीर्तन संपू. 7:45 ते 8:15 अर्धा तास जगद्गुरू आपल्याला आशीर्वाद देतील. तुम्ही थांबताना पण पंक्ती नाही धरायचे. खरंच तुम्ही शिस्त पाळली याच्यासाठी एक आम्ही जोरदार टाळ्या वाजवतो तुमच्यासाठी. 2 दिवसात कोणी शिस्त मोडली नाही बरं का अण्णा. समाज चांगल्या नियोजनाची वाट पाहून असतो, समाज चांगल्या नेतृत्वाची वाट पाहून असतो.
लोकांना वाटतं लोक बावळाट आहेत. लोक लय बावळाटाला नादाला लावलेले लोक आहेत महाराज. समाज आजही चांगल्याच्या मागे, कोणी उठत नाही, कोणी शिस्त मोडीत नाही. आता आपण सर्वांनी आरती होईल. उद्यापासून आहे ना थोडं आरतीला काही सामुग्री घेऊन यायचा. जोडी आता ह्या जोडीने आले असते तर ठीकच आहे, आता नसते आले तर मग जोडी बोलवून घ्या बरं. आणि जोडीने आरतीचं सामान आणायचा. आपल्याला तुकोबारायची आरती करत जायची. आता यानंतर हरिपाठ झाला ना मामा, मग 1 तासभर आपल्याला चहा प्यायला वेळ. पण सगळ्यांना विनंती की कृषी प्रदर्शन आपल्याला पाहायला जायचं. तर सगळ्यांनी कृषी प्रदर्शन पाहायचं. त्याच्यात ज्या काही चीज वस्तू आहे, आता जी फायद्याची वस्तू ती समजून घ्या, ती आपल्या संसाराला कामाला येणार आहे. तर त्या सगळ्या वस्तू ज्याला ज्या लागतील त्याने त्या वस्तू तिथे घ्यायच्यात. पण एकदा कृषी प्रदर्शन रोज एकदा पाहायचं. महाराष्ट्रात तुकाराम महाराजाच्या नावाने पहिलं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे इथं महाराज. आणि आदरणीय कतवारे आप्पांना विनंती की त्रिकोण काकाला यांना घरी घेऊन जायचं, नंतर मग थांबायचंय बरं का, जायचं नाही. कीर्तन ऐकायचंय. जगद्गुरूंचे आशीर्वाद तुम्ही आजचा दिवस आम्हाला द्यायचा आहे. आणि मग तुम्हाला आम्ही बरोबर 8:30ला मोकळं करू. सगळं पहा आज आम्ही कसं राबवलंय काय. कारण आपल्याला आणि त्रिकोण काका आपल्याला